हॅलो नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मुलाखतीत मी गौरव मालक आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज मराठी भाषा गौरव दिन, अर्थात मराठीचा अभिमान स्वाभिमान सगळ्यांनाच असतो. मात्र आज माझ्यासोबत या विशेष मुलाखतीत असं एक व्यक्तिमत्व आहे, जे व्यक्तिमत्व या मराठीच्या मातीत वाढलं, वाढल्यानंतर रुजलं आणि नंतर हिंदीमध्ये जाऊन दया कुछ तो गडबड है असं म्हणत ज्या माणसानं गेली अनेक वर्ष भारताच्या काळजावरती साथ घातली, असं एक व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे. आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अर्थात एक आणि एकमेव शिवाजी साटम सर. सर, मनापासून स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये. हा गौरव, नमस्कार नमस्कार. आणि खूप आनंद होतोय मला तुझ्यावर गप्पा मारायला. माझा पहिला प्रश्न तुम्हाला सर म्हणू, एसीपी प्रद्युमन अंकल म्हणू की आबा म्हणू? सर म्हण बर. आबा 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 म्हणायचा हक्क फक्त युवनला आहे. अच्छा. सर, आपण सुरुवात करत असताना मला वाटतं तुमच्या प्रवासापासून सुरुवात करू. कुछ तो गडबड है दयामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख देशभर मिळाली. मात्र मराठी रंगभूमीवरचे तुम्ही खरे नट. ती सुरुवात कशी झाली होती? पहिला अनुभव काय होता रंगमंचावरचा? तिथून सुरुवात करूया. काय नाही, सर्व मुलांची जशी मराठी मुलांची सुरुवात होते तशीच मनापासून आवड. लहानपणापासून नाटकं पाहण्याची, गणेशोत्सवातली ती नाटकं पाहायला लागलो आणि कुठेतरी ते मनामध्ये रुजत गेलं असावं बहुतेक. आणि तिथून हळूहळू हळूहळू करताना, शाळेत असताना तर कधी काही नाटकातनं कामं नाही केली, पण कॉलेजमध्ये सुद्धा नाही. कॉलेजमध्ये म्हटलं बाकीच्यांचे नाटकं पाहायला किंवा अन्य कार्यक्रम पाहायला आनंद व्हायचा. पण नंतर मग खूप छान छान सुंदर सुंदर नाटकं, व्यावसायिक नाटकं पाहायला लागलो आणि तिथे कुठेतरी ते पक्क झालं की व्हायचं. आणि मग बँकेत लागलो. बँकेत इंटर बँक कॉम्पिटिशन केलं, तिथे खरा आनंद मिळाला. आणि तिथून मग मला मित्र घेऊन गेला नाटकामध्ये, व्यावसायिक नाटकात. आणि मग तिथे जी सुरुवात झाली ती मग नाही कधी शेवटपर्यंत, अगदी शेवटचं नाटक केलं मी ध्यानी मनी, प्रशांत दळवींचं आणि चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेलं, नीना कुलकर्णींच्या बरोबर. आणि ते नाटक खूप गाजलं. सर्व परीने सर्व पारितोषिकं घेतली, अगदी अभिनेत्यापासून सगळी सगळी. इतकं ते अप्रतिम नाटक, जवळजवळ 422 एक प्रयोग झाले त्याचे, ध्यानी क्या मनी. बात आहे. मग हो ही सुरुवात होती. पण तुमच्या आयुष्यात हो. ना एक असा प्रसंग घडला की ज्या प्रसंगानं तुम्हाला खऱ्या अर्थानं उभारी दिली असं पण म्हणू. वसंतराव देशपांडे यांचं एक नाटक तुम्ही करत होतात आणि त्या नाटकात तुमची घाबरगुंडी उडवली होती अक्षरशः. तो प्रसंग ते काय तर होता माझं सर, म्हणजे आजच्या ते युवकांसाठी? माझं हा सर, हा गौरव, वसंतराव देशपांडेंच्या नाटकातला तुमचा किस्सा तुम्ही सांगतो सांगत सांगतो होता. सांगतो 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 ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक, जिथे मला बाळधुरी मला घेऊन गेले. ते माझं, त्यांनी माझं एक नाटक पाहिलं होतं, रमेश पवार यांची दीर्घांक होता तो, शांतता कोर्ट चालू आहे म्हणून. त्यामध्ये त्यांनी मला पाहिलं गणेशोत्सवामध्ये. एकदा आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि आय डोंट नो, मला त्यांना आवडलं असावं बहुतेक माझं काम. तर मला मला म्हणाले, चल तू आमच्या या नाटकात एक आमचा एक कलाकार आहे, त्याला तो बँकेत नोकरी करतो, सुट्टी मिळत नाहीये, तर तू करशील का सबस्टिट्यूट म्हणून? तर म्हटलं होय नाही करता अगदी मित्रांनी ढकलून घातलं आणि शेवटी मी तयार झालो. आणि तिथे 2 महिने तालमी करून जेव्हा माझा पहिला प्रयोग झाला, माझा रवींद्र नाट्य मंदिरात, तिथे त्या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत डॉक्टर वसंतराव देशपांडे होते, बाळधुरी स्वतः होते, सुमतीबाई टिकेकर होत्या, मोहन कोठीवान होते. असे अगदी ग्रेट माणसं होती सगळी. आणि त्यात मी एकदम नवखा, आणि माझा पहिला प्रयोग. आणि मी रवींद्राला जेव्हा पडदा उघडला दुसऱ्या अंकात आणि समोर प्रेक्षकांना पाहिलं, तर माझी कंप्लीट घाबरगुंडी उडाली. म्हणजे मी थंडगार पडलो. मला काही वाक्य आठवत नव्हतं, काही नव्हतं. डोळे भरून इतकं रडकुंडीला आलो होतो मी. पण त्याच वेळेला वसंतराव देशपांडेंनी बघितलं की माझं काही खरं नाही, म्हणजे हा गडी बहुतेक गडबडलाय. तर त्यांनी सगळा तो अंक सावरून घेतला आणि पडदा पडला. त्याच्यानंतर मग त्या अंकाच्या नंतर जाऊन मी माफी मागितली सगळ्यांची, बाळधुरींची आणि वसंतराव. पण त्यावेळेला वसंतरावांनी माझ्या पाठीवर थोपटलं. मला म्हणाले, काही काळजी अरे म्हणे, 300 400 प्रयोग करून सुद्धा आम्ही कधी कधी विसरतो वाक्य. तर ती चूक तुझी नव्हे, ती त्या जागेची चूक आहे. त्यावेळेला तुझी चूक नव्हती, कारण 2 महिने तालमी केल्यास, मी रंगीत तालीम केली तुझ्याबरोबर, तेव्हा काळजी करू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. आणि 3ऱ्या अंकाची नक्कल पाठ आहे का? तर म्हटलं हो.
मग काही नाही, त्यांनी सगळं सावरून घेतलं. आणि तिथे ज्या वेळेला त्यांनी मला सांभाळून घेतलं, सावरलं आणि धीराचे 2 शब्द ऐकवले ना, ते तदनंतर मग कधी मी मागे वळून पाहिलंच नाही. मग जो सुटलो वाऱ्यासारखा तो आजतागायत सुटलेलोच आहे मी. म्हणजे शिवाजी सरांना जर तेव्हा वसंतराव देशपांडेंनी थोपाटलं नसतं तर आज आम्हाला हो, एसीपी प्रद्युमन पाहायला मिळाले नसते. कदाचित नसते पाहिलं, कारण मी मग केलंच नसतं त्या मी आलोच नसतो पुढे. अगदी अगदी. सर आज मराठी भाषा अभिजात दिन आहे, मराठी भाषेचा दिन आहे, गौरव दिन आहे. मराठी हो, भाषेनं तुम्हाला काय दिलं असा प्रश्न जेव्हा विचारला तर काय सांगाल? मला एक तर मी जन्म माझा मराठी भाषेचा आणि आई म्हणायला शिकलो. हा मराठी शब्द सर्वात मोठा. आई आणि बाबा, मग आमच्या बाबांचे अण्णा झाले. ह्याच्यापेक्षा पलीकडे मराठी आणखीन जास्त काही असू शकत नाही. त्यामुळे माझा जन्म हा मराठी उच्चारानेच झाला. मराठी आई म्हटल्यापासून तर आजता काय. आणि मी जरी इंग्रजी शाळेत शिकलो, बाकी शिक्षण इंग्रजीत झालं, तरी माझी मातृभाषा मी कधीच विसरलो नाही. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या बहिणी होत्या, आमचं सगळं एकत्रित कुटुंब. त्यामुळे माझ्या सख्या चुलत बहिणी, म्हणजे आत्ता आपण म्हणतो, पण माझ्यासाठी आम्ही आजही सख्यच समजतो एकमेकाला. तर त्यांची पुस्तकं असायची मराठीची, ती मी वाचायचो. मराठी कादंबऱ्या, गोष्टी वाचायला म्हणजे अगदी पहिल्यापासून दिवाळी अंक यायचे ते वाचायचो. तेव्हापासून मराठीचं कधी नाळ तुटलीच नाही माझी. आजता काय तशीच आहे. आज सुद्धा मराठी कादंबऱ्या वाचतो, मराठी नाटकात तर काम करत आलो. आणि मला वाटतं मी आज जे पोचलो आहे तो माझ्या मराठी रंगभूमीमुळेच पोचलो आहे मी. त्याच्या पलीकडे हम्म. दुसरा कुठलाही मोठा आधार मला आजपर्यंत एक अभिनेता म्हणून कधीच मिळाला नाही. आणि तो माझ्या मराठी पण सर रंगभूमीनेच मला दिला. पण आता त्यामुळे एसीपी मराठी भाषा प्रद्युमनमुळे नाटकं करायला मिळतात का? नाही, तो जरा एक आता तेवढं खेदाची गोष्ट तीच आहे की शूटिंग कुठचंही म्हटलं, एसीपी प्रद्युमन म्हटलंच कशाला, पण एरवी सुद्धा खूप शूटिंगचे तारखा आणि नाटकांचे प्रयोग हे जुळून येत नाहीत. नाटकाच्या प्रयोगाला वेळ खूप द्यावा लागतो, तारखा खूप असतात, प्रयोग करावे लागतात बाहेरगावी जाऊन. पण ते तसं होत नाही आता. आणि मग कुठेतरी मग शेवटी होतं ते बदल घडत जातो. म्हणजे मी जसं म्हणतो ना की अभिनय तोच असतो, अभिनयामध्ये फरक नसतो. फक्त भाषेचा फरक आणि मैदानं आणि स्टेडियमचा फरक हाच फरक आहे. बाकी गेम तोच आहे. पण माझी मातृभाषा ही कधी कोणीही बदलू शकत नाही. तिच्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन कोणी आजही आहे ते आहे. मराठमोळा आहे मी आजही स्वभावाने सुद्धा. आणि माझ्या भाषा सुद्धा मराठमोळी आहे असं अगदी. तर आपण जर पाहिलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्यभर आंदोलनं झाली, संघर्ष झाला. मग त्याच्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा दर्जा हो. म्हणजे नेमकं काय? तुम्ही याच्याकडे कसं बघता या सगळ्या प्रक्रियेकडे? मला मी काय याच्याकडे बघत नाही. मुळा म्हणजे मला आंदोलन वगैरे करायची गरजच काय होती. मराठी भाषा ही आमची संस्कृतच्या पोटी जन्माला आलेली भाषा आहे ती. संस्कृत भाषेच्या पोटी जन्माला आली. तिला अभिजात हे कोण ठरवणार, हे कोण देणार आम्हाला अभिजातचा दर किंवा सर्टिफिकेशन? मला फरक नाही पडत. अभिजात द्या ना. माझी भाषा इतकी श्रीमंत आहे, इतकी श्रीमंत आहे की त्याला तोड नाहीये. एवढा माझा मी अगदी गर्वाने सांगू शकतो. सर मराठी कळलं? रंगभूमीवरती हो सर अगदी मराठी रंगभूमीवरती अलीकडच्या काळात म्हणजे तुमचा जो काळ होता तो आणि आताचा काळ, आता ओटीटी सारखे प्लॅटफॉर्म आलेले आहेत, तर त्यामुळे त्याचा परिणाम रंगभूमीवरती होतोय का? काय वाटतं? नाही बघ, जेव्हापासून टेलिव्हिजन आलं तेव्हापासून रंगभूमीवर परिणाम तसा होत नाही. चांगली नाटकं आजही चालतात, शेकडोंनी प्रयोग होतात. आजही एक एक पान भरून आपल्याकडे जाहिराती आपण पाहतोच की मराठी नाटकांच्या. त्याच्यामुळे मला नाही वाटत टेलिव्हिजनचा. हा, एवढं मात्र नक्की आहे की ठराविक वेळा ज्या असतात, पूर्वी नाटकाची एक ठरलेली वेळ असायची किंवा प्रयोग अनेक व्हायचे. तर तसे प्रयोग कुठेतरी मला असं वाटतं की थोडेसे कमी झाले. मुळात मला खंत एवढीच आहे की तरुण नवीन पिढी नाटकाकडे यायलाच हवी. आपण टेलिव्हिजनसाठी बघत बसतात, सिनेमा बघायला जातो, पण या मुलांनी कामं करणारीच फक्त ती जी एक ज्यांना वेळ आहे, ओढ आहे, ते जातात. पण एकूणच मराठी तरुण पिढी जी आहे ना, ती अजून खूप खूप यायला पाहिजे रे नाटकांकडे, मराठी नाटकांकडे अगदी स्पेशली. कारण अगदी त्याची ती अगदी समृद्ध होतील ते खऱ्या अगदी अर्थाने. अगदी अगदी हे बघ गौरव, हम्म नाटकात हम्म मराठी हम्म नाटकात काम केलंच पाहिजे असं नाही. मराठी नाटकाशी नातं जुळलं पाहिजे. तुम्ही समृद्ध व्हाल, तुमचं व्यक्तिमत्व अगदी समृद्ध खरं होतं. एवढं मात्र निश्चित अगदी आहे. खरं अगदी शेवटचे दोन प्रश्न सर. आता पहिला त्यातला प्रश्न असा आहे
की अलीकडे हा मराठी चित्रपट कुठेतरी एका ठराविक विषयाशी बांधील असतात असं सातत्यानं म्हटलं जातं. म्हणजे विनोदी असेल किंवा मग प्रेमकथा असेल किंवा स्त्री व्यक्तिरेखा असेल. मात्र दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर त्याचा कंटेंट असावा. मग म्हणूनच मराठीला थिएटर मिळत नाहीत, कंटेंट चांगला नसतो म्हणून थिएटर मिळत नाही, असंही मराठी चित्रपटांवरती आरोप होतात. तुम्ही सध्याच्या मराठी चित्रपटांकडे कसं पाहता? आमच्या मराठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहायला हवा. मराठी सिनेमा हं, हे सर्वात मोठं कारण आहे पहिलं म्हणजे. आता विषय कसे आणि कुठे जसे काय हिंदीमध्ये काय फार काही ग्रेट विषय येत नाही. हिंदीमध्ये शेवटी आमचा मराठी विषयच चालला ना आत्ता, छावा. हं. हो. आता पुन्हा आणखीन एक सांगतो की छावा आज हिंदीत आला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली मार्केटिंगच्या दृष्टीने. आणि तदनंतर मग कळलं लोकांना की किती सुंदर कलाकृती आहे ही. आज छावा आणखी त्याच्या मागचं पुन्हा एक स्वाभिमानाची कथा आहे ती. एका धर्मवीराची इतिहासाचा भाग खरा भाग आहे. हे सगळं जेव्हा हिंदीमध्ये झालं तेव्हा आमचे लोक जायला लागले बघायला. हे जर मराठीत आलं असतं तर नसतं होत. आणखीन एक पुन्हा गौरव कसा आहे की सगळंच मराठीला दोष देण्यापेक्षा मराठीमध्ये एवढा खर्च करणं परवडत नाही रे. ज्या स्केलवर हं, आज लक्ष्मणराव उतेकरांनी बनवला चित्रपट तेवढ्या पैशामध्ये मराठीमध्ये आय मीन ती फारच झालं मराठीमध्ये मला वाटते तेवढ्या पैशामध्ये कदाचित 7-8 चित्रपट वगैरे किंवा जास्त बनली असतील इतकं मराठीवर नाही खर्च करतायत. पण तरी सुद्धा काही का असे ना मी तर म्हणजे त्यातल्या ती म्हणे की आमच्या संभाजी महाराजांची कथा खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर रीतीने मांडली गेली लोकांपर्यंत सुंदर रीतीने. खऱ्या अर्थाने एक लोकनायक कसा असावा तसा म्हणजे कथा कल्पनेतले ते हिरो वाटत नसते. खरे महाराज वाटतात, खरे रक्ता मासाचे हं, हाडा मासाचे. हं. तर पण असा आता तुम्ही विषय छावाचा विषय आमचा काढला. मराठीचा विषय हं, आहे. हिंदीत आला ठीक आहे. हं, म्हणजे मी म्हणतो हिंदीला समृद्ध केलं मराठी विषयाने. हं. आता तुम्ही छावाचा विषय काढला, पण छावानंतर हा राज्यभरामध्ये एक वातावरण वेगळं दूषित झालं. त्याच्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर नजरेतून काही लोकं पाहतात असे आरोप झाले. जेव्हा असं होतं तेव्हा एक कलाकार म्हणून मनात काय भावना येतात? काही नाही मला हे ब्राह्मणेतर वगैरे हे सगळं बकवास आहे सगळं. मुळात मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी अस्सल मराठमोळा मराठा असल्याचा स्वाभिमान आणि गर्व बाळगणारा माणूस आहे. त्यामुळे मला या गोष्टीचा फरक पडत नाही. मराठा म्हणजे काय, मराठा म्हणजे 96 कोणी मराठा हाच मराठा नसतो. ब्राह्मण सुद्धा हं, मराठाच की, कुणबी सुद्धा अगदी. मराठाचा अर्थात मरहट्टा म्हणजे मोगलांनी म्हटलेलं की ज्याच्यासमोर मरड सुद्धा हटतं असा हा माणूस आहे. हा महाराष्ट्राच्या मातीतला तो मरहट्टा म्हणजे मराठा. तर हा शब्द हा खरा मराठी माणसाचा अर्थ आहे मराठ्याचा. मग त्यासाठी ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर कुठे ते सगळं बकवास आहे सगळं माझ्या दृष्टीने. अगदी, अगदी. सर एक शेवटचा प्रश्न. हो अलीकडची जी तरुण पिढी आहे ती माध्यमात येतीये. त्यांना कुठेतरी चांगलं काम करायचंय. मात्र पेशन्स नावाची जी गोष्ट आहे ना, ती हरवून चालली आहे. म्हणजे मी जर इंडस्ट्रीमध्ये आलो, तर मला लगेच स्क्रीन हवी आहे. हा जो भाव आहे तो प्रकर्षानं वाढताना पाहायला मिळतोय. अशा तरुणांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? काही नाही करत राहायचं, मेहनत करत राहायची. आशा कायम मोठ्या मोठी स्वप्न बघायची, मोठ्या आशा ठेवायच्या, पण त्यासाठी मेहनत सुद्धा तेवढीच करायला आहे. अशी पटकन लॉटरी घेतल्यासारखी मिळत नाही. मेहनत करत करत राहायची तेवढी हिंमत पाहिजे. ज्याला तू पेशन्स म्हणतो तेच. आणि अगदी फार करत राहा की येईल समोर. आपण जसजसा रस्ता तुडवत जातो तसतसे आपल्याला मार्ग सापडत जातात की. तसंच आहे ते. होईल त्यातूनही होतच ना. असं कोणी एका झटक्यात लॉटरी मिळाल्यासारखं मोठं नाही होता येत. कुठच्याही फील्डमध्ये अगदी. मेहनती केलीच पाहिजे. अगदी. रडून मिळवलेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा जेव्हा प्रिय वाटायला लागतात ना, तेव्हा माणूस आतुर होतो प्रत्येक संकटाला मातीत मिसळवण्यासाठी आणि त्यातून साकारतं ते असतं खरं यश, असं मला वाटतं. खरं सर खरंच मस्त अति वाटलं तुमच्याशी बोलून. खूप छान वाटलं. मलाही आनंद झाला गौरव. आणि न्यूज 18 लोकमतला तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुमच्या एकंदर पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप खूप तर मंडळी शुभेच्छा आज तुला इथेच सुद्धा. थांबतोय. हा धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद तर धन्यवाद. मंडळी आज इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.